दिनांक 2 जुलै 2022 ला अजित पवारांनी 40 आमदारांसह आपल्याच काकांच्या विरोधात बंड करून भाजप शिवसेना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। त्यावेळी याचं कुणालाही जास्त आश्चर्य झालं नाही। अजित पवार आपल्याच काकांविरुद्ध बंड करणार असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत होते। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय वाद असल्याच्या बातम्या अधूनमधून येतच होत्या। या वादामागे अनेक कारणं सुद्धा दिली जात होती, पण यातील सर्वात मोठं कारण होतं सुप्रिया सुळेंना पवारांनी आपला राजकीय वारसदार घोषित करणे। शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना पक्षाचे कार्याध्यक्ष बनवून अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय वारसदाराची घोषणा केली होती। त्यामुळेच अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या। 2 जुलैच्या शपथविधीनंतर 5 तारखेला अजित पवारांनी आपल्या समर्थकांसह मुंबईच्या आझाद मैदानावर एक मोठी सभा आयोजित केली होती। त्यावेळी सुद्धा त्यांनी आपण कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही हीच माझी मोठी चूक झाली का असा प्रश्न उपस्थित करून सुप्रिया सुळेंसह आपल्या काकांवर निशाणा साधला। दुसरीकडे त्याच दिवशी शरद पवार गटाने सुद्धा मुंबईमध्ये एक बैठक आयोजित केली होती। या बैठकीत बोलताना सुप्रिया सुळेंनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती। माझ्या बापाच्या नादाला लागाल तर याद राखा असं आक्रमक वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यामुळे पुढील संघर्ष हा काका विरुद्ध पुतण्या न होता दादा विरुद्ध ताई असा होईल असा अंदाज बांधला गेला होता। या संघर्षात खतपाणी घालण्याचं काम राष्ट्रवादीच्या बाहेरचे नेते सुद्धा करतच होते। उदाहरण घ्यायचं झालं तर आपण उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचं घेऊ शकतो। संजय राऊत यांनी सुप्रिया सुळेंना यापुढे अजितदादांचा औक्षण न करण्याचा सल्ला दिला होता। त्यामुळे एक प्रकारे दादा विरुद्ध ताई या वादात आगीत तेल ओतण्याचं काम अनेक जण करत होते। पण प्रश्न हा आहे की दादा विरुद्ध ताई हा वाद खरंच होता का? जर हा वाद होताच तर दादा आणि ताईंमध्ये विजेता कोण ठरलं आणि या वादाचे भविष्य काय असेल या प्रश्नाची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। शरद पवार जवळपास 6 दशकांपासून राजकारणात सक्रिय आहेत। शरद पवारांसोबत त्यांच्या घरातील इतर सदस्य कुणी व्यवसायात तर कुणी राजकारणात समाजकारणात सक्रिय होतात। पण शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबात कोणी नाव कमावले असेल तर ते 2च नेते आहेत। एक म्हणजे अजित पवार आणि दुसरे आहेत सुप्रियाताई सुळे। सुप्रियाताई या शरद पवारांच्या कन्या तर अजित पवार हे पुतणे। दोघेही राजकारणात सक्रिय। दोघांच्या वयात 10 वर्षांचा फरक। अजित पवारांचं आजचं वय 64 तर सुप्रिया सुळेंचं आजचं वय आहे 54 वर्ष। त्यामुळे साहजिकच अजित पवार राजकारणात त्यांच्या आधी सक्रिय झाले। 1991 मध्येच लोकसभेत खासदार झाल्यानंतर काकांसाठीच राजीनामा दिला आणि दादा विधानसभेत आमदार झाले। त्यानंतर मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला जम बसवला। राष्ट्रवादी पक्षाकडे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असला तरी त्यांची खरी ताकद ही महाराष्ट्रातच होती। त्यामुळे शरद पवार दिल्लीत असताना अजित पवारांकडेच पक्षाचा कारभार होता। त्यानंतर दादांनी वेगवेगळ्या खात्यांचं मंत्रिपद भूषवलं, राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि प्रशासनाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आला। दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी सुद्धा 2006 मध्ये मागच्या दाराने राजकारणात प्रवेश केला। मागच्या दाराने म्हणजेच त्या राज्यसभेच्या खासदार झाल्या। त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि बारामती मतदारसंघाच्या खासदार झाल्या। याच बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार आमदार आहेत। 2014 पर्यंत सत्तेत असेपर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं। पण त्यानंतर मात्र दादा आणि ताईंमध्ये राजकीय संघर्ष सुरू असल्याच्या बातम्या येत होत्या। दोघंही या वृत्तांना फेटाळून लावत, पण म्हणतात ना, आग लागल्याशिवाय धूर निघत नाही। त्यामुळेच या दोघांमध्ये राजकीय संघर्ष होताच या संघर्षाला आवर घालण्यासाठीच शरद पवारांनी ताई दिल्लीत आणि दादा महाराष्ट्रात असं समीकरण बनवलं होतं, असं राजकीय जाणकार सांगतात। पण 2014 नंतर दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादीसाठी काही शिल्लकच राहिलं नाही। दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आजही मजबूत स्थितीत आहे। त्यामुळे अजित पवार हेच राष्ट्रवादीचे नेतृत्व करतील आणि सुप्रिया सुळे दिल्लीच्या राजकारणात खासदार म्हणून सक्रिय राहतील असा अंदाज होता। पण शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना पक्षाचं कार्याध्यक्ष बनवून हे स्पष्ट केलं की सुप्रिया सुळेच राष्ट्रवादीचे नेतृत्व करणार। शरद पवारांच्या याच निर्णयामुळे अजित पवारांची नाराजी वाढली आणि त्याचाच परिणाम पुढे पक्ष फुटण्यात झाला। या सर्व घटनाक्रमातून हे स्पष्ट होतं की मागच्या काही वर्षांपासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यामध्ये वाद होता। आता आपण येऊ दुसऱ्या प्रश्नावर।
सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या संघर्षात जिंकलं कोण? तर या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला कोणत्या राजकीय जाणकाराची गरज नाही। आजच्या परिस्थितीत दादा ताईंवर वरचढ ठरले आहेत। पण प्रश्न हा आहे की हा संघर्ष इथेच संपेल की भविष्यात आणखी चिघळेल? आधी सांगितल्याप्रमाणे दादांच्या बंडानंतर ताईंनी आक्रमक भूमिका घेतली होती, पण ताईंची भूमिका फार काही टिकली नाही। त्यानंतर ताईंनी अजितदादांविषयी आपली भूमिका मवाळ केली, तर दुसरीकडे अजित पवार मात्र आपल्या आक्रमक भूमिकेवर ठाम आहेत। याच आठवड्यात त्यांनी एका सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी घोषणा केली। यामुळे अजित पवार सुप्रिया सुळेंच्या विरोधात बारामतीत उमेदवार देणार हे स्पष्ट झाले आहे। अजित पवारांनी पूर्ण ताकदीनिशी बारामतीची निवडणूक लढवल्यास सुप्रिया सुळेंचा पराभव होऊ शकतो। त्यातच आता अजितदादांकडे पक्षाचे नाव आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी सुद्धा गेल्या आहेत। त्यामुळे कायदेशीर लढाई दादा जिंकण्याच्या मार्गावर आहेत। राहिला पर्याय थेट रस्त्यावर उतरून जनतेच्या न्यायालयात लढाई लढण्याचा, तर त्यात अजित पवार माहिर आहेत। सुप्रिया सुळेंकडे रस्त्यावर उतरून लढाई लढण्याचा अनुभव नाहीये, त्यामुळे सुप्रिया सुळेंना दादांसोबतची लढाई कठीण जाणार आहे। सुप्रिया सुळेंचे आजपर्यंतचे राजकारण हे दिल्ली केंद्रित राहिले आहे, त्यामुळे त्यांना पक्ष संघटना, पक्ष बांधणी, प्रशासनाचा अनुभव नाहीये। त्यामुळेच सुप्रिया सुळे दादांसमोर किती दिवस तग धरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? दादा आणि ताईंचा हा संघर्ष असाच चालू राहणार की दोघा बहीण भावामधील राजकीय वाद मिटतील? तुमचे मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।